जिल्ह्याच्या राजकारणात अलीकडच्या काळात फोटो आणि व्हिडिओ काढून लोकांना मदत केल्याचे दाखवण्याचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमधून राजकीय कार्यकर्ते आपली राजकीय प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र यातून मोठ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिमा मलिन होत असल्याचे दिसून येते. 7 रस्त्यावरील जनवात्सल्य बंगला असो वा अकलूजचा शिवरत्न बंगला, अलीकडच्या काळात चर्चेत आलेला निमगावचा शिंदे बंधूंचा बंगला, या सर्वांनी आपल्या बंगल्यातून जिल्ह्याचे राजकारण आणि प्रशासन हाताळले. या नेत्यांना व्हिडिओ अथवा कॉल रेकॉर्डिंग करून आपण जनतेची कामे करतोय हे दाखवण्याची गरज भासली नाही. या राजकीय नेत्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत वाद झाले, मात्र हे वाद चव्हाट्यावर येऊ न देता संयमाने हाताळण्यात आले. गेल्या 5 वर्षांपासून काही उत्साही राजकीय कार्यकर्ते एखाद्याला मुंबईच्या रुग्णालयात बेड मिळवून देणे, औषधोपचाराच्या खर्चात मदत करणे, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणे करून देण्याचे व्हिडिओ व्हायरल करीत आहेत. यातून झालेले वाद चव्हाट्यावर येत आहेत. या वादामुळे प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ राजकीय नेते मंडळी वैतागल्याचे दिसून येत आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच मोहोळचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावून प्रांताधिकारी, तहसीलदार फील्डवर नाहीत अशी तक्रार केली. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकारानंतर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी वैतागल्याचे दिसून येत आहे.